हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि YT स्टडी एके या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकतो की मित्रांनो, मागचा जो कटऑफ आहे तो तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर आपल्या चॅनलवर जेवढे विद्यार्थी आहेत किंवा आपल्या चॅनलमध्ये जेवढे व्ह्यूज जातात आणि जेवढे कमेंट येतात त्याच्यावरती आधारित मित्रांनो तुम्हाला मी ॲव्हरेज स्कोर सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ॲव्हरेज स्कोर काय असणार आहे बघू शकता. तर मित्रांनो, ह्या कमेंट आहेत बघा माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, 97 मार्क आहेत, 92 आहेत, 75 आहेत, त्यानंतर 80 आहेत बघा, 96 आहेत, त्यानंतर बघा 118ला मिळाले बघा आपल्याला, 113 आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही इकडे बघा 97 मार्क आहेत. त्यानंतर बघा इकडे खाली बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे बघा 112 आहेत, त्यानंतर बघा 110 आहेत, 82 आहेत, त्यानंतर बघा 80 आहेत, 75 आहेत, त्यानंतर बघा 80 आहेत, त्यानंतर 102 मार्क आहेत, 92 आहेत, त्यानंतर बघा 95 आहेत, त्यानंतर बघा तर मित्रांनो बघा 110 आहेत, 94 आहेत, 97 आहेत, त्यानंतर 76 आहेत, त्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा 105 आहेत, त्यानंतर हे बघा 109 मार्क आहेत. तर मित्रांनो भरपूर कमेंट आहेत, तर हजारो विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत आतापर्यंत. आणि मित्रांनो प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट आहेत, त्या सगळ्या जर तुम्हाला दाखवत बसलं तर मित्रांनो आपला दिवस जाईल आणि व्हिडिओ खूप मोठा होईल. मित्रांनो, आपण बघितलं असेल आता की आपल्या कमेंट बॉक्समध्ये मुलांचा ॲव्हरेज स्कोर काय आहे हे तुम्ही बघितलं असेल. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं नसेल तर सांगतो बघा, 90+ कमीच मुलं आहेत आणि 90च्या खाली बऱ्यापैकी मुलं आहेत. तर मित्रांनो, विद्यार्थी काय करतात, म्हणजे तुमचं RW असेल किंवा तुमच्या इतर कोणतेही चॅनल असतील आणि मित्रांनो त्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे त्यावरती मित्रांनो तुम्हाला ते गुगल फॉर्म भरायला लावतात. आणि गुगल फॉर्ममध्ये मित्रांनो तुम्ही म्हणजे स्वतःबद्दल माहिती चुकीची पण भरू शकता. कोण विद्यार्थी असतात चुकीची माहिती भरतात आणि मित्रांनो त्याच्यावरून ते विद्यार्थी त्यांच्या स्कोरवरून मित्रांनो अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, रँक IQवरती विश्वास ठेवा. तर मित्रांनो, मागच्या वर्षी पण असंच झालं. रँक IQवरती फक्त 1 ते 2-3 मार्काचा फक्त गॅप पडलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला फक्त सांगायचा उद्देश हाच आहे की ॲव्हरेज स्कोर आहे म्हणजे आपल्या चॅनलवरती जवळजवळ मित्रांनो 10,000 ते 15,000 व्ह्यूज जात असतात. त्यानंतर मित्रांनो 10,000 विद्यार्थ्यांच्या याच्यातून मी तुम्हाला फक्त सांगितलं. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये विचार करू शकता. आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती पण चालू आहे. त्यानंतर बेरोजगारी एवढी आहे की मित्रांनो इंजिनियर, वकील, डॉक्टर या सगळे फॉर्म भरत असतात. 90± इकडे तिकडे तुम्ही धरू शकता. तर मित्रांनो, बऱ्यापैकी मुलं 90च्या वरती नाही आहेत आणि मित्रांनो बऱ्यापैकी मुलं 90च्या खालीच आहेत. तर मित्रांनो 100 आणि 90च्या मध्ये जास्त मुलं आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हा रॉ स्कोर दाखवला तुम्हाला मी. तर नॉर्मलायझेशन स्कोर तुमचा जरी मित्रांनो 100+ गेला असेल तर कोणतीही कास्ट असेल तरी मित्रांनो त्यांचं काम म्हणजे 100% होणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या ज्या जागा आहेत त्या आपण पहिल्यांदा चेक करू. तर मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्राच्या जागा बघून घ्या पहिल्यांदा आणि जे अंदाज लावणारे विद्यार्थी आहेत त्यांनी पण मित्रांनो बघून घ्या. तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला दाखवतो थांबा महाराष्ट्राच्या जागा. तर मित्रांनो बघा 977 एवढ्या जागा आहेत महाराष्ट्राला. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही 439 74, त्यानंतर 1333, 903, 227, 146, 49, 526. तर मित्रांनो बघू शकता यामध्ये सगळ्या राज्यांच्या मध्ये बऱ्यापैकी जागा महाराष्ट्राला भेटलेल्या आहेत. हे तुम्ही इथं बघू शकता. आता मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो बघा. पहिल्यांदा आपण मेडिकलचा कटऑफ बघू. तर मित्रांनो हे बघा मेडिकलचा कटऑफ आहे बघा 2023चा. तर पहिल्यांदा मुलींचा बघू. तर मित्रांनो बघा EWS बघा मेडिकलचा कटऑफ आहे हा 79 होता. त्यानंतर बघा 79 होता बघा SC कास्टचा जनरल एरिया बघा 46 आणि 44 जागा होत्या त्यावेळेला. तर हे बघू शकता तुम्ही बघा. महाराष्ट्र 75 होता बघा STचा जनरल एरियामधून. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता. हे तुम्ही व्यवस्थित नीट व्हिडिओ पॉज करून इथं बघू शकता. आता त्यानंतर मुलांचा कटऑफ बघा मेडिकलचा. हे बघा मुलांचा कटऑफ आला बघा. तर मित्रांनो बघा 90 कटऑफ होता जनरल एरिया EWSचा. नक्षल एरिया EWS बघा 55 कटऑफ होता. त्यानंतर जनरल एरिया SC बघा. जनरल एरिया SC बघा 83 कटऑफ होता. नक्षल एरिया SC बघा 68 एवढा कटऑफ होता. तर मित्रांनो हे झालं मुलांचं. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आता मित्रांनो फायनलकडे वळू आपण. तर मित्रांनो शेवटला जे तुमचा निकाल लागला म्हणजे शेवटची जी फायनल लिस्ट लागली त्यामध्ये तुमची पोस्ट कितीपर्यंत भेटलेली आहे हे बघायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो बघा महाराष्ट्राबद्दलच आपण चर्चा करू. इतर कोणत्याही राज्याची आपण चर्चा करणार नाही. तर मित्रांनो बघा महाराष्ट्राबद्दल आपण चर्चा करू. तर मित्रांनो महाराष्ट्र बघा BSF भेटलं बघा 83 वरती. मुलींचा हा कटऑफ आहे 83 वरती. त्यानंतर बघा CRPF बघा 93. त्यानंतर हे बघा EWS CISF बघा 103 वरती कटऑफ लागला होता. तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही. इकडे शेवटी बघा ओपनमधून मित्रांनो 110 कटऑफ गेला होता फायनल बघा. CISF बघा 112 आणि जनरल एरिया SF 112 आणि नक्षल एरिया बघा CISF बघा 110 कटऑफ केला होता. त्यानंतर बघा ओपनमधून BSF बघा 92 वरती ओपनचा विद्यार्थी लागलेला आहे जनरल एरियामधून. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो बरीच मुलं अशी असतात की मागच्या PDFचा अभ्यास न करता किंवा कुणाचं तरी ऐकून सांगतात की 120+ मार्क असतील तरच आपण भरती होणार आहे, यावेळेला कटऑफ खूप लागणार आहे असं विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे. तर मित्रांनो बघा BSFमध्ये ओपनमधून 92 वरती कटऑफ लागला होता मागच्या वर्षी. तर मित्रांनो 48,000 जागा होत्या. आता मित्रांनो प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं आणि प्रत्येकाला संविधानानं आपल्या हक्क दिलेला आहे की आपलं मत मांडण्याचा. तर मित्रांनो त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर बघा 120+ कटऑफ जाणार असं म्हणत आहेत. तर मित्रांनो काही मुलांचं मत आहे की 120+ कटऑफ जाणार आहे. तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. BSF बघा 92 वरती फायनल सिलेक्शन आहे 3 कटऑफ नंतर.
ते तुमचं फायनल सिलेक्शन आहे ते मित्रांनो बघू शकता तुम्ही BSFसाठी बघा 92 एवढा कट ऑफ लागलेला आहे. तर मित्रांनो मागच्या वर्षी पण जागा भरपूर होत्या महाराष्ट्रामध्ये आणि यावर्षी पण भरपूरच आहेत असंच समजा. तर मित्रांनो तुम्हाला एक पोस्ट पाहिजे, तुम्ही जगाचा विचार करू नका, तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही करा. तर मित्रांनो कुणाचंही काही ऐकत बसू नका. तर मित्रांनो फायनलचा कट ऑफ तुम्हाला दाखवला मी. तर मित्रांनो आत्ताचं तुम्हाला कंडिशन सांगायचं झालं तर फिजिकलमध्ये बदल झालेला आहे आणि मित्रांनो SSCGDमध्ये ज्यावेळेला बदल होतो त्यावेळेला मित्रांनो मेरिट खूप कमी जातं. दुसरी गोष्ट आहे महाराष्ट्र पोलीस भरती आहे, उत्तर प्रदेश पोलीस भरती आहे, MP पोलीस आहे, RPF आहे, त्यानंतर MTSची भरती मित्रांनो लागलेली आहे. प्लस मित्रांनो तुमची जी दिल्ली पोलीस आहे ती पण लागलेली आहे आणि मित्रांनो सर्कलमध्ये असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता जास्तीत जास्त बाहेर फिजिकलमध्ये विद्यार्थी निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो फायनलचा जो कट ऑफ आहे तो मित्रांनो जास्त काही जाणार नाही मित्रांनो. मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये परत त्या गोष्टी सांगणं बरं वाटत नाही. आणि मित्रांनो व्हिडिओ जी बघणारी मुलं आहेत ती पण मित्रांनो मला कमेंट करतात की प्रत्येक वेळेला सर तुम्ही हेच सांगता. तर मित्रांनो तसं नाही आहे, खूप मुलं कन्फ्यूज होतात. पण तुम्ही विचार करू शकता बघा, यावेळेला 26,000 जागा आहेत, मागच्या वर्षी 48,000 जागा होत्या. आता मित्रांनो पेपर सोपा होता असं म्हणत आहेत जी मुलं, त्यांचा मित्रांनो अभ्यास झालेला आहे. ज्यांना असं वाटतं की पेपर सोपा होता त्यांचा अभ्यास झालेला आहे म्हणून ती म्हणत असतात की पेपर सोपा होता. आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी नवीनच सुरुवात केली होती म्हणजे 2-3 महिने झालं त्यांना मित्रांनो 70-80 मार्क आहेत. तर मित्रांनो SSCGDबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो केंद्र सरकारची नोकरी आहे आणि मित्रांनो फायनलचा कट ऑफ आहे SSCGDचा. मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मित्रांनो जास्तीत जास्त 120 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. 120च्या पुढे मित्रांनो कट ऑफ जाणार नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो 100 ते 120 पर्यंत कट ऑफ तुमचा या दोघांच्या मध्येच लागेल. तर मित्रांनो तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. ज्यांना 90 मार्क आहेत, 85 मार्क आहेत, त्यांचे नॉर्मलायझेशन होऊन मित्रांनो तुम्ही 105 प्लस त्यानंतर 100 प्लस जाऊ शकता. आणि मित्रांनो कुणाच्याही कमेंटवर विश्वास ठेवू नका, कुणावर विश्वास ठेवू नका. मित्रांनो मागच्या PDFचा अभ्यास करा. त्यानंतर बघा 48,000 जागा होत्या, आता 26,000 जागा आहेत आणि मित्रांनो व्हॅकन्सी वाढणार आहेत. तर मित्रांनो 120 प्लस मी असं म्हटलं म्हणून मित्रांनो घाबरून जाऊ नका. तर मित्रांनो 120 प्लस असेल तर CISFसाठी आहे तो, हा CISFचा कट ऑफ आहे. म्हणजे 120 प्लस आसपास 120च्या प्लस CISF आहे. आणि मित्रांनो बाकीच्या ज्या पोस्ट आहेत म्हणजे तुमचं BSF असेल, CRPF असेल, ITBP असेल, आसाम रायफल असेल, SSB असेल, तर मित्रांनो या तर पोस्ट तुम्हाला खाली राहणार आहेत. 100 ते 120च्या दरम्यान तुम्ही पोहोचला तर मित्रांनो तुम्हाला मी आधी सांगितलं 80-85 प्लस मार्क असतील तर मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी करू शकता. तर मित्रांनो आता 120 प्लस मेरिट जाणार अशा विद्यार्थ्यांच्यावरती बोलतो. तर बघा हा काही UP किंवा बिहार नाही आहे की 120 प्लस मेरिट जाईल महाराष्ट्राचं. तर मित्रांनो जास्तीत जास्त तुमचा कट ऑफ 7 ते 8 मार्कांनी वाढेल. मागच्या वर्षी जेवढा 92 होता ते 7 ते 8 मार्कांनी वाढेल किंवा 10ने वाढेल. तर मित्रांनो 102 पर्यंत कट ऑफ जाईल. 120 मित्रांनो ते 18 प्लस सांगत आहेत. जसं काय आपण उत्तर प्रदेशमध्ये राहतो, बिहारमध्ये राहतो. तर हे बघू शकता तुम्ही फायनलचा कट ऑफ. तुम्हाला आता UPबद्दल आणि बिहारबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आता तुम्हाला मी दाखवतो बघा. नंतर बघा CISF बघा, जनरल एरिया EWS 128. त्यानंतर बघा बिहारमधून बघा CISF बघा मित्रांनो. उत्तर प्रदेश बघा BSF जनरल एरिया 129 कट ऑफ गेला होता बघा. त्यानंतर बघा उत्तर प्रदेश CISF बघा 136 कट ऑफ गेला होता. त्यानंतर बघा उत्तर प्रदेश CISF बघा EWS बघा 111, त्यानंतर 135, 132, 137 असा कट ऑफ गेलेला होता. तर मित्रांनो उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या राज्यांचा कट ऑफ मित्रांनो हाय जातो. आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते मित्रांनो त्यांचा कट ऑफ कमी जातो. तर मित्रांनो आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते B कॅटेगरीमध्ये येतं. म्हणजे मित्रांनो इथं कट ऑफ जास्त जातो, इथे मीडियम जातो आणि इथं खूप लो जातो. तर मित्रांनो आपला मीडियम कट ऑफ जातो. तर मित्रांनो 90 प्लस जरी मार्क असतील तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही 100% फायनलपर्यंत क्वालिफाय होऊ शकता. मित्रांनो कुणाच्याही कमेंटवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही यूट्यूबरवरती विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो तुमच्या आईबाबांनी जे तुमच्यासाठी कष्ट केले त्याचं काहीतरी चीज करा. मित्रांनो खूप साऱ्या मुलांच्या कमेंट होत्या, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मित्रांनो तुम्हाला फिजिकलची तयारी करायची आहे. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, आता मी तुम्हाला सगळं दाखवलं. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण ज्यावेळेला रिझल्ट येणार आहे त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला पहिली अपडेट याच चॅनलवरून भेटेल. त्यानंतर पोलीस भरती असेल तर त्याची सुद्धा अपडेट तुम्हाला याच चॅनलवरून भेटेल. तर परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.